2 दिवस लगातार तर मी गेलतोच. रोज संध्याकाळचं बार्लिंगाला बॅनर वगैरे लावण्यासाठी. हे काल लावलेलं वरचं बॅनर. त्याच्या आधी छोटे बॅनर लावले होते. आज भाजीपाला येऊन पडलेला होता. दिवसा कमीत कमी 30 एक बाई लावून वांगी वगैरे कापणं झालते. त्याच्यानंतर संध्याकाळच्या शिफ्टमध्ये वेळेसाठी पण बाया बोललेल्या होत्या. तर सकाळच्या बायांनी वांगे कापलेले तेवढे होते. संध्याकाळच्या बायासाठी आणलेले होते. त्यांनाही आज वांगेच कापायचे होते. कारण का वांगे हा बघून वगैरे कापावं लागतात. किडे वगैरे कापून आणि त्याच्या प्रत्येकाच्या 4 फोडीच करणं गरजेचं असतात. हे साईडला ठेवलेली पत्ताकोबी, फुलगोबी, याच्या पाठीमागं पण पत्ताकोबी आहे. हे शेंगा आहेत. फार काय क्वांटिटीमध्ये नाही येतात कारण का उद्या अजून माळो काही येणार आहे. हे आम्हाला गोबी कापण्याचे साहित्य. हे इथं अजूनही वांगेच कापत आहेत बाया. तुम्हाला समोर ढग दिसेलच की दिवसभरातून कापलेले वांगे हे केवढे आहेत आणि काय नाही. प्रत्येकांजवळ पन्नी नेऊन टाकणं, खाली रिचिवणं झालं की त्यांना खोलून वगैरे देणं. त्यांनी तेवढे कापलेत वगैरे ते वापिस आणून टाकणं. हे रेड जे दिसत आहेत गाजर आहेत. तुम्हाला तर माहीत आहे गाजर थोडे अजून कमी क्वांटिटी आहेत कारण का आले नाहीत अजून. हे आमच्यासाठी रेडी केलेली सतरंजी, जेणेकरून आम्हाला याच्यावर गोबी कापायची आहे. ते आम्हीच आथरलेली आहे. हे युवा कार्यकर्ते श्रीमान बोरवाड. मी इथं आलतो 7 किंवा 7:20 इथं मी पोहोचलो होतो बार्लिंगाला. तर तेव्हापासून गोबी कापायला बरेच जण आले गेलेत. पण आम्ही कंटिन्यूली थांबलो आणि 4 घंट्यात म्हणजे आता वाजले तर 11 वाजून 10 मिनिट काहीतरी होत आहेत. तर आम्ही 4 घंट्यात एवढी गोबी कापली. आणि बायांनी वांगे कापून कापून वांग्यांचा ढग थोडा उंचावला. हे आमची सावकार लोकांची टीम आणि आमचे कोरिओग्राफर आणि मी व्हिडिओ क्लिप करत आहे. कापून कापून एवढे वांगे कापणं झालते. सर्वांचं साफसफाई वगैरे करणं चालू होतं आता. कारण का वेळही भरपूर झालेला होता. बायाही होत्या नेऊन सोडायच्या. तर थोड्या वेळातच आम्ही इथून निघणारही आहेत. आज संध्याकाळचं बाया कापायला लागल्या होत्या बघा 6:30 वाजता. तर मिनिमम 50 बायांनी एवढे वांगे कापलेत. म्हणजे तुम्हाला कमी वाटत आहेत ते. खूप आहेत. म्हणजे 4 घंटे बायांनी लगातार वांगेच कापले 50 बायांनी. तर विचार करा किती कापले असतील त्यांनी. आणि आम्ही तेवढी गोबी कापली. गोबी कापायला नाही म्हणलं तरी 20 ते 22 जणं पोरच होते सर्व. तर विचार करा 4 घंट्यात आम्ही तेवढी गोबी कापली. आता साफसफाई करणं चालू आहे कारण का उद्या अजून काही भाजी येऊन पडणार आहे. ते साफसफाई करायची आहे, कापायची आहे. कारण का उद्या साफसफाई कोणी करायला येत नाही ना सकाळी लवकर. त्याच्यामुळे साफसफाई करणं आत्ताच चालू आहे. जेवढ्या बाया आल्या तेवढ्यांचे नाव वगैरे लिहून घेतलेले आहेत. त्यांची हजेरी वगैरे टाकलेली आहे. हे मशीन आहे. आता इथली आम्ही सर्व साफसफाई केली. तुम्ही बघितली असेल तेव्हा इथं एवढे गोबीचे गड्डे होते. ते आम्ही सर्व कापले. इकडं काय थोडेफार होते ते कापलेत. तरी बाकीच आहे. तरी एवढीशी दिसायली ती लांबून बघताना आम्हाला. मला स्वतः बघताना इतकुशी दिसायली. 50 बाया होत्या वांगे कापायला आणि कमीत कमी 20-22 जण होते गोबी कापायला. तरी ती इतकुशी दिसायली. चला ठीक आहे निघू आता कारण का वेळही भरपूर व्हायला आहे. जायचं आहे घराकडं. गुड नाईट.